आपण अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले, गेली 35 वर्ष आपण काम करताय. मुंबईमध्ये खास करून काम करत असताना अनेक इतर ज्या संस्था असतात त्यांना एकत्रितरित्या एका टेबलवर आणून मग त्याच्यावर काम करावं लागतं. मग त्याच्यामध्ये MMRD आहे, PWD आहे, MSRDC आहे, MMRC आहे, रेल्वे आहे. तर इतक्या सगळ्या यंत्रणांऐवजी मुंबईमध्ये एकच अशी एखादी संस्था असती तर अधिक काम सोपं झालं असतं असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की ही एक कन्सेप्च्युअल पातळीवरती ही कल्पना खूप छान वाटते की एकच यंत्रणा असावी, मग तीच यंत्रणा सगळं करेल. मुंबई महानगराचे प्रश्न, व्यवस्था एवढ्या गुंतागुंतीच्या आणि जटिल आहेत की उदाहरण सांगायचं झालं तर एक यंत्रणा असेल तर ती सबब रेल्वे चालवू शकणार नाही. कारण त्यासाठी जो काय अनुभव पाहिजे, जी वेगळ्या पद्धतीची तांत्रिक क्षमता पाहिजे, ती त्या दुसऱ्या यंत्रणेला असणार नाही. त्याचप्रमाणे समजा आपल्याकडे इथं नेव्ही, डिफेन्स या सगळ्या यंत्रणा आहेत, तर त्यांची जी कामं आहेत ती तेच लोक करू शकतात, कारण ती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने करायची कामं आहेत. ती दुसरी कुठली यंत्रणा करू शकत नाही. आपल्याकडं 2 महत्त्वाचे पोर्ट आहेत, मुंबई पोर्ट आहे आणि JNPT आहे. ह्या पोर्टची जी कामं असतील, बंदराची कामं असतील, ही कुठली तिसरी यंत्रणा नाही करू शकत. त्याच्यामुळं आपण ज्या वेळेला म्हणतो की एक यंत्रणा असेल तर सगळे प्रश्न मार्गी लागतील, सुलभ होईल, पण मला वाटतं की ही कल्पना काही फारशी व्यवहार्य आहे असं मला स्वतःला वाटत नाही. गुंतागुंतीचं असेल, शहर मोठं असेल तर यंत्रणांची संख्या वाढणारच आहे. याच्यावरती सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे या यंत्रणांच्यामध्ये चांगलं समन्वय असणं. समन्वय असेल तर मला वाटत नाही की किती यंत्रणा असतील तरी त्याच्यामुळं फरक पडेल, पण चांगला समन्वय असणं आणि कुठलेही आपसी हेवे दावे आणि इगो न ठेवता जर आपण मुंबईकरांसाठी काम करतोय असं जर सगळ्यांनी ठरवलं तर मला वाटत नाही किती यंत्रणा असतील तरी त्याच्यामुळं काही अडचणी निर्माण होतील.